नमस्कार भक्तांनो, जय स्वामी समर्थ. मौनी अमावस्या हा हिंदू धर्मातील अत्यंत शक्तिशाली आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. या दिवशी केलेले दान, जप, स्नान आणि उपाय हे थेट पितरांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या कृपेमुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि धनलाभ प्राप्त होतो. अनेक लोकांच्या जीवनात सतत अडथळे येतात. पैसा टिकत नाही, लग्न, नोकरी, आरोग्य यामध्ये समस्या निर्माण होतात. यामागे अनेकदा पितृदोष कारणीभूत असतो. मौनी अमावस्येला योग्य उपाय केल्यास हा दोष शांत होतो आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मौनी अमावस्येचे असे 10 महाउपाय जे केल्यास जीवनात सकारात्मक परिवर्तन निश्चित घडते. पहिला महाउपाय म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करणे. शक्य असल्यास नदी, तलाव किंवा पवित्र जलात स्नान करा. घरी असाल तर आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळा. स्नानानंतर स्वच्छ वस्त्र धारण करून सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि पितरांचे स्मरण करा. यामुळे मानसिक शुद्धी होते आणि पूर्वज प्रसन्न होतात. दुसरा उपाय म्हणजे पितृतर्पण. काळे तीळ, पाणी आणि कुश वापरून आपल्या पितरांना तर्पण अर्पण करा. मनात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्याकडून आशीर्वाद मागा. नियमित तर्पण केल्याने वंशातील अडथळे दूर होतात. तिसरा महाउपाय म्हणजे ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान. शक्य असल्यास खीर, तांदूळ, गूळ किंवा फळांचे दान करा. दान करताना मनोमन पितरांना समर्पण करा. दान हे पितृदोष शांतीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. चौथा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालणे. पिंपळाला देवतांचा वास मानला जातो. किमान 7 प्रदक्षिणा घालून दीप प्रज्वलित करा आणि मनोकामना मागा. पाचवा उपाय म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा देवघरात लावणे. हा दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि लक्ष्मीचे आगमन घडवतो. 6वा उपाय म्हणजे ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करणे. मंत्र जपाने सूक्ष्म अडथळे नष्ट होतात आणि आत्मिक शांती प्राप्त होते. 7वा उपाय म्हणजे गाईला चारा किंवा हिरवे गवत अर्पण करणे. गाईला माता मानले जाते. गाईची सेवा केल्याने पितृदोष लवकर शांत होतो. 8वा उपाय म्हणजे गरजू व्यक्तीला वस्त्र, ब्लँकेट किंवा चप्पल दान करणे. हे दान केल्याने कर्मदोष कमी होतो आणि पुण्य संचय वाढतो. 9वा उपाय म्हणजे घरात लक्ष्मी पूजन करणे. श्री सूक्त, लक्ष्मी अष्टक किंवा ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. 10वा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे मौन पाळणे. शक्य असल्यास काही वेळ मौन ठेवा. अनावश्यक बोलणे टाळा. मन शांत ठेवा. यामुळे अंतर्मन शुद्ध होते आणि ईश्वरी शक्तीची जोड निर्माण होते. भक्तांनो, हे सर्व उपाय श्रद्धेने आणि सात्विक भावनेने केल्यास निश्चितच पितृदोष शांत होतो आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय स्वामी समर्थ.